नमस्कार फ्रेंड्स या अगोदरच्या लेसनमध्ये आपण पेज फॉर्मॅटिंग पाहिलं, बॅकग्राऊंड कसं ॲड करायचं या गोष्टींचं नॉलेज आपण घेतलेलं आहे। या लेसनमध्ये आपण व्हिज्युअल शिकणार आहोत। व्हिज्युअल शिकण्यासाठी आपण या लेसनपासून स्टार्ट करणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही नक्की रेडी असाल आणि तुम्ही चॅनलसुद्धा सबस्क्राईब केलं असेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते। लेट्स स्टार्ट। या अगोदरच्या लेसनमध्ये आपण पेज फॉर्मॅटिंग रिलेटेड ऑप्शन पाहिले, नंतर बॅकग्राऊंड कसं ॲड करायचं वगैरे आपण पाहिलेलं आहे आणि ते आपण बॅकग्राऊंड पण ॲड केलेलं आहे। आता आपण इथे व्हिज्युअल ॲड करणार आहोत। त्यासाठी बॅकग्राऊंड हवंच असं काही नाही, बॅकग्राऊंड नसेल तरी पण चालेल, पण आपण अगोदरच्या लेसनमध्ये घेतलेलं आहे तर ते तसंच ठेवलेलं आहे। तर हा बिल्ड व्हिज्युअल हा ऑप्शन तुम्हाला कुठे पाहायला मिळतो फ्रेंड्स, तर इथे पहा व्हिज्युअलायझेशन पेन पाहायला मिळतो आपल्याला। आणि या व्हिज्युअलायझेशन पेनमध्ये फर्स्ट नंबरचा ऑप्शन असतो ॲड डेटा टू युअर व्हिज्युअल, यावरती क्लिक करा। इथे बिल्ड व्हिज्युअल आलेला आहे आणि यामध्ये पहा तुम्हाला हे जे दिसतात हे सर्व व्हिज्युअल आहेत। इथे तुम्हाला कॉलम चार्ट, स्टॅक बार चार्ट, स्टॅक कॉलम चार्ट, क्लस्टर बार चार्ट, नंतर एरिया चार्ट, अझूर मॅप वगैरे, पाय चार्ट असेल किंवा स्कॅटर चार्ट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण चार्ट इन्सर्ट करू शकतो आणि स्टेप बाय स्टेप आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत। तुम्हाला जर प्रॉपर डॅशबोर्ड बनवायचा असेल तर याचा यूज तुम्हाला करणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण हे सर्व पाहणार आहोत। आता इथे फर्स्ट रो पहा, या फर्स्ट रो मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते, स्टॅक बार चार्ट आहे, नंतर स्टॅक कॉलम चार्ट आहे, क्लस्टर बार चार्ट आहे। पण फ्रिक्वेंटली यूज होणारा कॉलम कोणता आहे, तर इथे क्लस्टर कॉलम चार्ट तुम्हाला पाहायला मिळते। हे पहा इथे क्लस्टर कॉलम चार्ट आहे, यावरती फक्त क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हा आपला इथे क्लस्टर कॉलम चार्ट आलेला आहे, म्हणजे ही टाईल आलेली आहे त्याची। आणि इथे जाऊन आपण याची साईज वगैरे रिसाईज करू शकतो, त्याला मूव्ह वगैरे करू शकतो त्याची पोझिशन। तर साईज रिसाईज करण्यासाठी इथे पहा तुम्हाला इथे बाण दिसतो, कॉर्नरला गेल्यानंतर इथे पहा इथे पण तुम्हाला एक बाण दिसेल। इथे गेल्यानंतर सुद्धा तुम्ही असं यावरती क्लिक करायचं, माऊसचं लेफ्ट बटन यावरती क्लिक करायचं आणि क्लिक करून असं ड्रॅग करायचं। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही मोठा हे करू शकता। आणि यावरती मध्ये जर कुठे क्लिक केलं तर तुम्ही याची पोझिशन पण चेंज करू शकता, म्हणजे तुम्हाला जर असं मध्ये ठेवायचं असेल, इतका मोठा करायचं असेल तर तुम्ही अशी याची रिसाईज वगैरे हे करू शकता। तर हे बेसिक गोष्टी आहे, पण याची प्रॅक्टिस करून पाहिजे। सुरुवातीलाच करतात फ्रेंड्स, त्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी हे सगळं सांगत आहे। तर असं तुम्ही याची साईज वगैरे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता। आता ज्यावेळी फ्रेंड्स आपण यावरती क्लिक करतो, जर आपण बाहेर क्लिक केलं तर आपल्याला इथे खाली काहीच ऑप्शन पाहायला मिळत नाही, पण ज्यावेळी आपण या चार्टवरती क्लिक करतो तर त्यावेळी आपल्याला इथे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, लिजंड, स्मॉल मल्टिपल्स, टूल्स टिप वगैरे हे ऑप्शन पाहायला मिळतात। तर एक्स ॲक्सिस म्हणजे काय, आता ॲक्सिस वरती काय असतं, हॉरिझॉन्टल। एक ॲक्सिस कसा असतो, हॉरिझॉन्टल, आणि वाय ॲक्सिस व्हर्टिकल असतो। तर एक्स ॲक्सिस मध्ये शक्यतो आपण टेक्स्ट व्हॅल्यू घेतो आणि वाय ॲक्सिस मध्ये आपण न्यूमरिक व्हॅल्यू घेतो। तर आता ह्या व्हॅल्यू घ्यायच्या कुठून, तर त्यासाठी ऑलरेडी आपण इथे डेटा तर इम्पोर्ट करून ठेवलेला आहे। आपले टेबल इथे आलेले आहेत, तुम्हाला राईट साईडला डेटा पेन दिसेल आणि यामध्ये कस्टमर डिटेल, फूड डिटेल, ऑर्डर डेटा, रेस्टॉरंट डिटेल वगैरे आपले टेबल ऑलरेडी आलेले आहेत। तुम्ही कोणत्याही एका टेबलवरती जर क्लिक केलं, समजा ऑर्डर डेटावरती क्लिक केलं म्हणजे ते एक्सपांड केलं, तर त्या ऑर्डर डेटामध्ये जेवढे काही कॉलम आहेत तेवढे तुम्हाला इथे पाहायला मिळतात। आणि इथे ज्या कॉलममध्ये न्यूमरिक व्हॅल्यू आहे ते तुम्हाला इथे सिग्मा साईन दिसते। पॉवर बीआयला इतका सेन्स आहे की ज्यांना न्यूमरिक व्हॅल्यू आहे ज्या कॉलममध्ये त्यांनी त्याला सिग्मा हे साईन दिलेला आहे, दिसते तुम्हाला सिग्मा साईन, असा आडवा एम किंवा आडवा डब्ल्यू म्हणू शकता तुम्ही। आणि इथे तुम्हाला ऑर्डर डेट पाहायला मिळते, म्हणजे इथे आपण डेट हायरार्की जनरेट करू शकतो, म्हणून ही ऑर्डर डेट आहे। यामध्ये डेट आहेत तर तुम्हाला इथे त्याचे वेगळं साईन पाहायला मिळेल। आणि ज्या ठिकाणी साईन नाही तर ते सगळे टेक्स्ट कॉलम आहे, म्हणजे त्या कॉलममध्ये टेक्स्ट आहेत, आणि जिथे न्यूमरिक व्हॅल्यू आहे तर तिथे सिग्मा आहे। तर आपल्याला काय सांगितलं फ्रेंड मी तुम्हाला की वाय ॲक्सिस मध्ये आपल्याला इथे न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे। वाय ॲक्सिस म्हणजे कोणता, व्हर्टिकल। तर वाय ॲक्सिस मध्ये न्यूमरिक व्हॅल्यू समजा आपण क्वांटिटी घेतली, आपल्याला इथे क्वांटिटी काढायची, तर क्वांटिटीवरती क्लिक करायचं, क्लिक करून असं ड्रॅग करायचं कुठे, वाय ॲक्सिस मध्ये आणून इथे ड्रॅग करायचं आणि इथे आणून ड्रॉप करायचं, म्हणजे माऊसचं बटन रिलीज करायचं। जे लेफ्ट बटन आपण प्रेस करून क्लिक अँड ड्रॅग करतो ते इथे आल्यानंतर रिलीज करायचं। तर वाय ॲक्सिस मध्ये आपल्या इथे सम ऑफ क्वांटिटी आलेलं आहे। यावरती माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर तुम्हाला समजते की टोटल क्वांटिटी जी सोल्ड झालेली आहे ती आपल्याला इथे दिसते 15,103। पहा मी परत तुम्हाला झूम करून दाखवते, 15,103 जी क्वांटिटी आपली इथे सोल्ड झालेली आहे तो रिझल्ट आपल्या जी टोटल क्वांटिटीचा आलेला आहे। आता
कोणत्या फूडची किती ऑर्डर झाली हे जर आपल्याला पाहायचं असेल, म्हणजे कोणत्या फूडला किती ऑर्डर आलेली आहे बाबा हे जर पाहायचं असेल, तर आपण एक्स ॲक्सिसमध्ये फूड टाईप घेऊ शकतो ना. आपल्याकडे भरपूर बाकी आहे. एक्स ॲक्सिस आहे, लिजंट आहे, स्मॉल मल्टिपल्स आहेत, आपण सर्व पाहणार आहोत. तर एक्स ॲक्सिसमध्ये आपण फूड टाईप घेणार आहोत. पण तुम्हाला इथे कुठे फूड टाईप पाहायला मिळतं का? तर इथे कुठेच फूड टाईप नाही. तर मग आपण हे काय करूया, मिनिमाइज करूया. आणि फूड टाईप हा कॉलम कुठे पाहायला मिळेल तुम्हाला? फूड डिटेल्समध्ये. आपण ऑलरेडी हे सर्व पाहिलेलं आहे ना फ्रेंड्स. तर हे कॉलम नेम कुठे पाहायला मिळतं तुम्हाला? फूड टाईपचा फूड डिटेल्समध्ये. म्हणून त्याला आपण इथे एक्सपांड केलं आणि आता ह्या फूड टाईपवरती क्लिक करून ड्रॅग करून इथे एक्स ॲक्सिसकडे ड्रॉप करायचं. तर अशा प्रकारे फ्रेंड्स आपल्या इथे चार्ट आलेला आहे. आणि इथे पहा, इथे गेल्यानंतर तुम्हाला मेन कोरच्या टोटल किती क्वांटिटी ऑर्डर झालेल्या आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर स्नॅक्सच्या, डिझर्टच्या, ब्रेकफास्टच्या वगैरे आपल्याला इथे क्वांटिटी पाहायला मिळतात. म्हणजे आपण किती झटपट उत्तर देऊ शकतो. आणि यावर ज्यावेळेस आपण माऊस पॉइंटर फिरवतो त्यावेळेस आपल्याला ह्या क्वांटिटी शो होतात. जर आपल्याला माऊस पॉइंटर न फिरवता जरी हे पाहायचं असेल तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तो सुद्धा आपल्याकडे फॉर्मॅटिंगचा ऑप्शन आहे, पण आपण ते पुढे पाहणार आहोत. पण तुम्ही असं माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर प्रत्येक फूड टाईपनुसार तुम्हाला इथे क्वांटिटी ऑर्डर झालेल्या दिसत आहेत. समजा एक्समध्ये जे आपण फूड टाईप घेतलेलं आहे ते जर आपल्याला नको असेल तर फक्त यावरती क्लिक करायचं. इथे पहा, तुम्हाला दिसतोय ना कॅन्सलचा इथे जे साईन आहे, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे रिमूव्ह होणार आहे. इथे काय विचारलं परत? ॲड डेटा फीड्स हिअर, म्हणजे इथे फीड राहिलेल्या नाहीत. हे पहा, परत आपला इथे सिंगलच कॉलम इथे आलेला आहे. सो आता यामध्ये जर आपल्याला मेंबर टाईप ॲड करायचं असेल तर मेंबर टाईप कुठे पाहायला मिळेल? जे आपले मेंबर टाईप आहे फ्रेंड्स कस्टमर डिटेलच्या टेबलमध्ये, तर त्याला एक्सपांड करा आणि मेंबर टाईप इथून क्लिक करून इथे ड्रॅग करा. आता मेंबरमध्ये गोल्ड आणि रेग्युलर हे दोन मेंबर टाईप आहेत, ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. मेंबर टाईप घेतल्यानंतर काय दिसतंय फ्रेंड की गोल्डचे मेंबरने आणि रेग्युलरच्या मेंबरने किती क्वांटिटी ऑर्डर केलेले आहेत हे रिझल्ट आपल्याला दिसतो. इथे पहा, सम ऑफ क्वांटिटी गोल्डची आणि इथे जर माऊस पॉइंटर फिरवलं तर सम ऑफ क्वांटिटी रेग्युलरची. म्हणजे असे झटपट रिझल्ट पाहू शकतो आपण. वेगवेगळ्या प्रकारचे डॅशबोर्ड बनवू शकतो. नंतर फ्रेंड समजा आपण इथे काय केलं, आपल्याला परत हे नकोय, मेंबर टाईप नकोय, आपण ह्यावरती परत जाऊन रिमूव्ह केलं. आणि आता आपल्याला एक्स ॲक्सिसमध्ये रेस्टॉरंट टाईप पाहिजे असेल तर आपण वेगवेगळं घेऊन पाहतोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रिझल्ट काय येतोय. रेस्टॉरंट टाईप कुठे पाहायला मिळेल आपल्याला? ह्या रेस्टॉरंट डिटेलमध्ये. सो रेस्टॉरंट टाईपवरती क्लिक करा, एक्स ॲक्सिस पुढे आणून इथे ड्रॉप करा. तर इथे आलेलं आहे आपलं रेस्टॉरंट टाईप. हे 3 जे रेस्टॉरंट टाईप आहेत, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन आणि मुघलाई, तर या प्रत्येक रेस्टॉरंटमधून किती क्वांटिटी ऑर्डर झालेले आहेत हे जर रिझल्ट पाहायचा असेल आपल्याला तर प्रत्येक यावरती माऊस पॉइंटर फिरवा, तुम्हाला रिझल्ट वेगवेगळे पाहायला मिळतील. समजलं? म्हणजे हे नेमकी फीड कशा ड्रॅग करायच्या, ड्रॅग अँड ड्रॉप कशा करायच्या यासाठी मी तुम्हाला असे वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता समजा वाय ॲक्सिसमध्ये आपल्याला हे सम क्वांटिटी नको आहे, आपण यावरती जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही. परत आपण काय करूया, इथे क्वांटिटी घेऊया. सो परत आपण एकदा क्वांटिटीचा कॉलम इथे ड्रॅग अँड ड्रॉप केलेला आहे. पण फ्रेंड्स काय होतं, ज्यावेळेस आपण घेतो ना क्वांटिटी तर त्यावेळेस ॲटोमॅटिक इथे समच येतं, म्हणजे बाय डिफॉल्ट इथे सम ऑफ क्वांटिटी येतं. पण आपल्याला सम ऑफ क्वांटिटी नको आहे की ह्या रेस्टॉरंटमधून जर आपल्याला मीन मॅक्स वगैरे जर काही काढायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, यावरती क्लिक करा. इथे ड्रॉप डाऊन ॲरो दिसतोय तुम्हाला, यावरती क्लिक करा आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतात. हे पहा इथे ऑप्शन आहेत. तर तुम्ही इथे काय करू शकता, मिनिमम पाहिजे असेल तर मिनिमम पहा. तिन्ही रेस्टॉरंटमधून मिनिमम क्वांटिटी किती आहेत इथे तुम्हाला 1 पाहायला मिळेल. जर तुम्हाला मॅक्झिमम काढायचं असेल तर इथे मॅक्झिममवरती क्लिक करा. मॅक्झिमम किती 10 आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. सगळीकडे सारखंच आहे मिनिमम मॅक्झिमम. पण जर तुम्हाला काउंट काढायचं असेल, म्हणजे टोटल ट्रान्झॅक्शन किती झाले हे जर काढायचं असेल तर हे काउंटवरती क्लिक करा. आता पहा, तुम्हाला इथे पाहायला मिळते ह्या क्वांटिटी ऑर्डर झाल्यात पण टोटल ट्रान्झॅक्शन किती झालेत नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटमध्ये, तर इथे तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतात. दिसतंय? म्हणजे आपण असंही करू शकतो. म्हणजे इथे समच नाही तर आपण असे वेगवेगळे प्रकारे सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट वगैरे काढू शकतो. तर चला परत एकदा आपण इथे सम घेऊया आणि इथे सम ऑफ क्वांटिटी परत आलेल्या आहेत. तर समजलं हे एक ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये कसं फीड ड्रॅग आणि ड्रॉप करायच्या ते. पण तुम्हाला जर याचं हे सम ऑफ क्वांटिटीचं जर नेम चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता ना. तुम्हाला सम ऑफ क्वांटिटी ऐवजी टोटल क्वांटिटी पाहिजे तर यावरती फक्त डबल क्लिक करायचं. डबल क्लिक करून तुम्ही इथे टाईप करू शकता टोटल
क्वांटिटी, इथे टोटल क्वांटिटी येणार आहेत आणि इथे बाहेर तुम्ही जरी क्लिक केलं फक्त तर इथे टोटल क्वांटिटी आलेलं आहे. आणि तुम्हाला कुठे चेंजेस झालं हे पाहायचं असेल तर चेंजेस तुमच्या समोर आहे. इथे पाहिजे तुम्हाला टोटल क्वांटिटी आलेलं दिसेल आणि इथे सुद्धा टोटल क्वांटिटी बाय रेस्टॉरंट टाईप आलेला आहे, जे आपण इथे वाय ॲक्सिसमध्ये चेंज केलेलं आहे. ह्या ज्या न्यूमरिक व्हॅल्यू आहे तर तिथे टोटल क्वांटिटी लिहून आलेला आहे आणि इथे सुद्धा टोटल क्वांटिटी बाय रेस्टॉरंट टाईप आलेला आहे. किंवा फ्रेंड्स तुम्ही यावरती राईट क्लिक करून पण करू शकता, म्हणजे यावरती डबल क्लिक पण करू शकता किंवा राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेम फॉर दिस व्हिज्युअल असं येते, इथे जाऊन सुद्धा तुम्ही रिनेम करू शकता. एक्स ॲक्सिसचं जर तुम्हाला रिनेम करायचं असेल तर तुम्ही त्यावरती डबल क्लिक करा आणि तुम्हाला काय नेम द्यायचं ते तुम्ही इथे देऊ शकता. तर हे रिनेम कसं करायचं हेही आपण बोलता बोलता पाहिलेलं आहे. एक्स ॲक्सिस पाहिलं, वाय ॲक्सिस पाहिलं, आता आपण इथे लिजंड पाहतोय. फ्रेंड्स आपण इथे फक्त नाव चेंज केलेलं आहे, आपण चार्ट फॉर्मॅटिंग पाहत नाही, फक्त चार्ट पाहतोय. चार्ट फॉर्मॅटिंग आपण नंतर पाहणार आहोत की त्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं, सध्या फक्त चार्टच पाहतो आहोत आपण. तर नेक्स्ट ऑप्शन आहे आपला लिजंड. आता लिजंड काय करतो तर लिजंडसाठी आपण इथे कोणतीतरी एखादी फीड ड्रॅग करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता समजा इथे डिलिव्हरी स्टेटस घेतला आपण लिजंडमध्ये. ओके, डिलिव्हरी स्टेटस घेतल्यानंतर इथे काय झालंय फ्रेंड्स तर डिलिव्हरी स्टेटसमध्ये काय आले पाहिजे इथे तुम्हाला ब्ल्यूमध्ये दिसेल कॅन्सल आणि थोडं नेव्ही ब्ल्यू म्हणजे डार्क ब्ल्यूमध्ये तुम्हाला इथे डिलिव्हर्ड दिसेल. जेवढ्या ऑर्डर कॅन्सल आणि डिलिव्हर्ड झालेले आहेत त्याची सम तुम्हाला इथे पाहायला मिळते. हे पहा इथे दिसतंय नॉर्थ इंडियनमध्ये डिलिव्हर्ड किती झाल्यात, नंतर कॅन्सल किती झाल्यात. तसंच प्रत्येक रेस्टॉरंट टाईपमध्ये साऊथ इंडियनमध्ये डिलिव्हर्ड झालेल्या, कॅन्सल झालेल्या, मुगलाईमध्ये डिलिव्हर्ड झालेल्या आणि कॅन्सल झालेल्या. म्हणजे आपण काय केलं लिजंडमध्ये एकाच ठिकाणी आपले 2 कॉलम आलेले आहेत आणि त्या 2 कॉलममध्ये 2 वेगवेगळ्या व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत आपल्याला इथे कॅन्सल आणि डिलिव्हर्ड झालेल्या. म्हणजे किती क्वांटिटी डिलिव्हर्ड झाल्या किंवा किती कॅन्सल झाल्या आपण हे लगेच सांगू शकतो त्या रेस्टॉरंट टाईपनुसार. पण हे जे आहे ना फ्रेंड्स, ही जी ऑर्डरची जी टोटल क्वांटिटी आहे ना ते आपल्याला काय करावं लागते, प्रत्येक वेळी इथे माऊस ठेवावा लागतो तरच हा ऑप्शन आपण पाहू शकतो. माऊस न ठेवता जर तुम्हाला हा ऑप्शन पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, फॉर्मॅट युअर व्हिज्युअल. इथे पहा बिल्ड व्हिज्युअलच्या शेजारी म्हणजे इथे फॉर्मॅट युअर व्हिज्युअल ऑप्शन आहे आणि इथे गेल्यानंतर खाली डेटा लेबल्स हा ऑप्शन पाहायला मिळतो. दिसतोय हा डेटा लेबल इथे ऑफ आहे, हा यावर फक्त क्लिक करून तो ऑन करा आणि ऑन केल्यानंतर परत एकदा तुमच्या बिल्ड व्हिज्युअलकडे या आणि इथे तुम्हाला वरती नंबर आलेले दिसतील 0.5K, 7.8K, 3.4K. म्हणजे हे काय झालेलं आहे, हे जे आपण टोटल क्वांटिटी ज्या डिलिव्हर्ड झालेले आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. माऊस पॉइंटर फिरवल्यानंतर इथे ॲक्युरेट समजते 3024 तर इथे 3K पाहायला मिळते. पण हे नंबर तुम्हाला इथे वरती आलेले आहे तर त्यासाठी काय केलं आपण फक्त डेटा लेबल इथे ऑन केलेले आहेत. आता लिजंडमध्ये आपल्याला चेंज करायचं, समजा लिजंड आपल्याला हे नकोय तर आपल्याला इथे लिजंडमध्ये आता मेंबर टाईप पाहिजे. तर मेंबर टाईप कोणत्या डेटामध्ये आहे, कोणत्या टेबलमध्ये आहे तर ह्या कस्टमर डिटेलच्या. सो मेंबर टाईप घेतलं, इथे लिजंडमध्ये ड्रॅग अँड ड्रॉप केलं ती फीड आली. तर इथे मेंबर टाईपमध्ये काय येतं, गोल्ड आणि रेग्युलर म्हणजे 2 मेंबर टाईप आहेत. तर नॉर्थ इंडियन या रेस्टॉरंट टाईपमध्ये गोल्ड मेंबरनी किती क्वांटिटी ऑर्डर केल्या, रेग्युलर मेंबरनी किती ऑर्डर केल्या, तसंच साऊथ इंडियन मुगलाई हे तुम्हाला पाहायला मिळते. फक्त त्यावरती माऊस पॉइंटर फिरवा म्हणजे ॲक्युरेट तुम्हाला इथे जे आहे ते पाहायला मिळेल आणि नसेल तर इथे वरती आपल्या व्हॅल्यू आलेल्याच आहेत म्हणजे हे डेटा लेबल इथे तुम्हाला पाहायला मिळतात. तर असं तुम्ही वेगवेगळं ट्राय करून पहा, वेगवेगळ्या फीड ड्रॅग अँड ड्रॉप करून पहा, तुम्हाला वेगवेगळा रिझल्ट इथे पाहायला मिळेल. आता आपण लिजंड रिमूव्ह करूया. आता त्यानंतर खाली आपल्याला नेक्स्ट ऑप्शन पाहायचं आहे स्मॉल मल्टिपल्स. आता पहा स्मॉल मल्टिपलचा यूज काय होतो. आता समजा स्मॉल मल्टिपलमध्ये आपण परत मेंबर टाईप घेतलं, पहा चेंजेस काय होतात फ्रेंड्स, रिझल्ट आपल्याला तसाच येतो पण इथे चेंजेस काय होतात. तर इथे काय झालंय फ्रेंड्स, तर इथे प्रत्येक म्हणजे गोल्ड आणि स्मॉल मल्टिपलमध्ये आपण काय घेतले पहा, लक्षात घ्या. स्मॉल मल्टिपलमध्ये काय घेतले आपण मेंबर टाईप. मेंबर टाईप किती प्रकारचे आहेत आपल्याकडे, 2, गोल्ड आणि रेग्युलर. तर अगोदर काय झालं होतं, ज्यावेळेस आपण लिजंडमध्ये स्मॉल मल्टिपल घेतलं होतं त्यावेळेस एकाच ठिकाणी आपल्याला 2 वेगळ्या कलरमध्ये गोल्ड आणि रेग्युलर दाखवलं होतं. पण इथे सेपरेट त्याची चार्टच बनवून आलेला आहे. आता इथे पहा, इथे मुगलाईमध्ये गोल्ड मेंबरने किती क्वांटिटी ऑर्डर केलेले आहेत, नंतर इथे नॉर्थ इंडियनमध्ये, नंतर इथे साऊथ इंडियनमध्ये तुम्हाला लगेच पाहायला मिळते. इथे काय झाले
चार्ट झालेत वेगवेगळे त्याचे तयार. आता समजा इथे आपण 4 चार्ट घेऊ शकतो, म्हणजे इथे एका पेजवरती आपले 4 चार्ट येऊ शकतात. तर सध्या आपल्याकडे मेंबर टाईप 2 असल्यामुळे इथे तुम्हाला 2च चार्ट दिसतात. समजा आपण चेंज करूया, आता हे काढून आपण इथे फूड टाईप घेऊया. फूड टाईप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आपल्याकडे. तर फूड डिटेल्समध्ये आपल्याला इथे फूड टाईप्स पाहायला मिळेल. सो आपण तो टेबल एक्सपांड करूया आणि फूड टाईप आपण इथे स्मॉल मल्टिपलमध्ये घेऊया. आता फूड टाईप वेगवेगळे आहेत आपल्याकडे. तर इथे फूड टाईपनुसार आता हे A to Z अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आलेलं असतं हे स्मॉल मल्टिपलमध्ये. म्हणून अगोदर सुद्धा तिथे तुम्हाला मुगलाई वगैरे पाहायला मिळालं. वेगवेगळ्या फूड टाईपनुसार आपल्याला इथे रिझल्ट येतोय. एका पेजवरती तुम्हाला 4 चार्ट पाहायला मिळतात. तर आता समजा ब्रेकफास्ट, तर ब्रेकफास्ट फक्त कुठून, नॉर्थ इंडियन या रेस्टॉरंटमधूनच ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला आहे आणि ती एवढी क्वांटिटी केलेली आहे. नंतर डेझर्ट सुद्धा फक्त साऊथ इंडियनमधूनच ऑर्डर केलेला आहे. इथे खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल मेन कोर्स. तर मेन कोर्स हा तिन्ही रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तिन्ही रेस्टॉरंट टाईप आहे तिथून ऑर्डर केलेला आहे. मग ते मुगलाई असू द्या, नॉर्थ इंडियन असू द्या किंवा साऊथ इंडियन असू द्या. त्याचप्रमाणे स्नॅक्स सुद्धा तीनही रेस्टॉरंट टाईपमधून ऑर्डर केलेले आहेत. तर असं तुम्हाला इथे पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते काय झालं, फक्त जे फूड टाईप आहे आपलं तर त्या फूड टाईपनुसार प्रत्येकासाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचा चार्ट आलेला आहे. इथे एकत्र न येता इथे काय झालेलं आहे, वेगवेगळं आलेलं आहे. तुम्हाला जर चेंज पाहिजे असेल तर फक्त हे फूड टाईप काय करा, इथे लिजंडमध्ये घ्या. काय झालं लिजंडमध्ये, इथे तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर, म्हणजे इथे वरती तुम्हाला दिसेल की यामध्ये वेगवेगळे कलर आलेले आहेत. म्हणजे इथे एकाच याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे कलर दिलेले आहे आणि त्यानुसार इथे रिझल्ट आणलेला आहे. पण ज्यावेळेस आपण स्मॉल मल्टिपल्समध्ये घेतो तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे चार्ट पाहायला मिळतात. तर तुम्ही असं चार्ट जर तुम्हाला वेगवेगळे करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी असं इथे स्मॉल मल्टिपलचा यूज करू शकता. स्मॉल मल्टिपलमध्ये आपण जे काही टाकणार आहोत त्याच्या अकॉर्डिंग चार्ट इथे येणार आहे. तुम्ही जेवढे इथे फूड टाईप टाकले, फूड टाईपमध्ये जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे होते तेवढे इथे आलेले आहे. नंतर आपण अगोदर मेंबर टाईप टाकलं तर मेंबर टाईप 2 होते तर 2 चार्ट आलेले आहे. म्हणजे ज्या काही तुम्ही इथे टाकणार आहात फीड त्यानुसार इथे तुमचे चार्ट येणार आहेत. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता हे आपण रिमूव्ह करूया आणि आता लास्ट ऑप्शन पाहणार आहोत आपण टूल टिप्स. आता टूल टिपचा यूज काय होतो फ्रेंड्स, इथे काय झालंय, टोटल क्वांटिटी ऑर्डर दिसत आहेत आपल्याला, पण त्याचबरोबर मला इथे ट्रान्झॅक्शन पण पाहिजे आहेत. कारण काय, इथे जी पर्टिक्युलर क्वांटिटी ऑर्डर आहे ती किती ट्रान्झॅक्शन मधून आलेली आहे हे आपल्याला इथे दिसत नाही. आणि ते जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इथे टूल टिप यूज करावं लागेल, कारण आपल्याला ट्रान्झॅक्शन काउंट करायचे. सो ट्रान्झॅक्शन काउंट करण्यासाठी आपण इथे टूल टिप यूज करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन काउंट करण्यासाठी इथे टूल टिप यूज करणार आहोत तर त्यामध्ये जी व्हॅल्यू घेणार आहोत ते व्हॅल्यू म्हणजे जी फीड ती युनिक व्हॅल्यू आपण इथे घेतो. तर युनिक व्हॅल्यू आपल्याला कुठे पाहायला मिळेल, तर इथे इथे ऑर्डर डेटामध्ये युनिक व्हॅल्यू आहेत. ऑर्डर ID ही युनिक व्हॅल्यू आहे. ही न्यूमरिक व्हॅल्यू आहे बट ती युनिक व्हॅल्यू आहे. कारण प्रत्येक कस्टमरनुसार ऑर्डर ID वेगवेगळा जनरेट होत असतो. मल्टिपल कस्टमरसाठी एक ऑर्डर ID नसतोच ना, तर मग ऑर्डर ID कशी आहे, ती जरी न्यूमरिक व्हॅल्यू असली तरी ती युनिक व्हॅल्यू आहे. तर आपण काय करूया, ऑर्डर ID इथे टूल टिपमध्ये घेणार आहोत. इथे फीड आपण घेतलेली आहे. इथे सम ऑफ ऑर्डर ID आलेला आहे. पण आपल्याला इथे सम ऑफ ऑर्डर ID पाहिजे का, तर नाही. आपल्याला इथे काय पाहिजे, आपल्याला इथे काउंट आला पाहिजे. यावरती तुम्हाला इथे चेंज दिसत नाहीये कारण इथे सम ऑफ ऑर्डर ID आलेला आहे. आपल्याला सम नकोय, पहा किती त्याची सम आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, याचा काउंट काढायचा आहे. सो काउंट काढण्यासाठी आपल्याकडून ही फीड डिलीट झालेली आहे. आपण परत घेऊया. ऑर्डर ID यामध्ये मी ड्रॅग केलं आणि यावरती क्लिक करून आपल्याला इथे काय करायचं आहे, काउंट. सो आपण करूया काउंटवरती क्लिक. आता ऑर्डर ID ही आपली युनिकच व्हॅल्यू आहे आणि इथे आलेलं आहे आपलं काउंट ऑफ ऑर्डर ID. पण इथे काउंटच्या ऐवजी आपल्याला काय काढायचं आहे, टोटल ट्रान्झॅक्शन. काउंटच काढायचं आहे पण याचं नाव आपण चेंज करूया. आता राईट क्लिक करून पण आपण रिनेम करूया. अगोदर आपण डबल क्लिक केलं होतं तर राईट क्लिक करून पण तुम्हाला दाखवते मी. आणि इथे टाईप करूया आपण टोटल ट्रान्झॅक्शन. टोटल ट्रान्झॅक्शन आपण इथे टाईप केलेलं आहे आणि तुम्हाला आता इथे टोटल ट्रान्झॅक्शन पाहायला मिळतात. टोटल क्वांटिटी आणि त्यासाठी टोटल ट्रान्झॅक्शन किती झालेले आहेत नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन आणि मुगलाईमध्ये. समजलं, म्हणजे आपण असे ट्रान्झॅक्शन पण काढू शकतो. इथे फ्रेंड्स आपण टेक्स्ट पण घेऊ शकतो. असं काही नाही की आपण फक्त न्यूमरिकच व्हॅल्यू घ्यायच्यात, तर आपण इथे टेक्स्ट पण घेऊ शकतो. आता समजा ही फीड आपण रिमूव्ह करूया आणि समजा इथे आपल्याला कस्टमर ID घ्यायचा असेल तर कस्टमर ID इथे इथे कस्टमर ID आहे, ही टेक्स्ट व्हॅल्यू आहे. ज्यावेळी आपण ही टूल टिपमध्ये घेतलेलं आहे कस्टमर ID, तर इथे बाय डिफॉल्ट सम न येता काउंटच आलेला आहे. कारण टेक्स्ट आहे, टेक्स्टचं सम कसं करणार ना, तर ते काउंटच आलेलं आहे. आणि तुम्हाला दिसेल इथे
सेमच ट्रान्झॅक्शन आलेले आहेत ना, म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता इथे किती आहेत 1478 आणि इथे त्याऐवजी जर तुम्ही इथे फक्त काय घेतलं ऑर्डर आय डी घेतलं तर तुम्हाला सेमच पाहायला मिळणार आहे. तर समच्या ऐवजी आपण इथे काउंट करूया आणि लक्षात घ्या इथे सुद्धा जा, तुम्हाला इथे 1478च पाहायला मिळतात. ट्रान्झॅक्शन तर वेगवेगळे असू शकत नाही, तुम्ही कस्टमर आय डी घ्या किंवा ऑर्डर आय डी घ्या. तर असे जर आपल्याला ट्रान्झॅक्शन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही न्यूमेरिक व्हॅल्यू पण घेऊ शकता किंवा टेक्स्ट व्हॅल्यू पण घेऊ शकता. पण टेक्स्ट व्हॅल्यू ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळी डायरेक्ट इथे काउंट येतो, इथे आपल्याला नंतर सम आल्यानंतर त्याची काउंट करण्याची गरज पडत नाही. पण न्यूमेरिक व्हॅल्यूचा कॉलम घेतल्यानंतर इथे म्हणजे बाय डिफॉल्ट सम येतं, तर आपण ते काउंट करू शकतो. तर फीड ड्रॅग अँड ड्रॉप कशा करायच्या, हे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस लिजंड स्मॉल मल्टिपल काय असतं, टूल टिप काय असतं, हे सर्व अगदी डिटेलमध्ये आपण या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. फ्रेंड्स या गोष्टींची पण प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स पॉवर BI मध्ये व्हिज्युअल कसं ॲड करायचं हे आपण इथे पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेसनमध्ये आपण त्याचं फॉर्मॅटिंग पाहणार आहोत. तर नेक्स्ट लेसनसाठी तुम्ही रेडी राहा, मी सुद्धा रेडी आहे तुम्हाला लेसन शिकवण्यासाठी. तर त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि जर चुकून कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला आता या लेसनमध्ये मी इथेच थांबते, भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. तोपर्यंत बाय.